राज्यातील मराठी चित्रपट निर्मात्यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। अनुदान देणारी चित्रपट समीक्षण समिती बरखास्त करण्याची निर्मात्यांची मागणी आहे। समिती सर्व एकांगी निर्णय घेत असल्याचा आरोप समितीमध्ये करण्यात आला। समितीमध्ये एकंदरीत 28 सदस्य मात्र केवळ 5 सदस्य सिनेमा पाहून अनुदान द्यायचे की नाही याचा निर्णय घेतात असा निर्मात्यांचा आरोप। महाराष्ट्राची सबसिडी खूप कमी आहे। त्यातनं पूर्वी असं होतं की अ ब क असे 3 दर्जा आपण चित्रपटासाठी द्यायचो। आता तसं काही राहिलेलं नाहीये। 2च दर्जांसाठी कामं होतात। 3रा दर्जा गाळून टाकलेला आहे। ह्या वर्षी 300 चित्रपट होते। 300 चित्रपटांपैकी 180 200 चित्रपटाच्या वर हे रिजेक्ट झाले। तर माझं असं म्हणणं आहे की का रिजेक्ट झाले आणि रिजेक्ट झाले असतील तर त्याच्या मागची कारणं द्या ना तुम्ही, की काय कारण आहेत। म्हणजे निर्मात्याला पण पुढची फिल्म करताना लक्षात आलं पाहिजे की कशासाठी रिजेक्ट केलंय, काय कारणं आहेत। जिथे अवॉर्ड मिळतायत, जिथे तुम्ही शासनाकडनंच कान्सला आणि याच्यासाठी पाठवायचं म्हणताय, त्याच चित्रपटाला तुम्ही अपात्र ठरवताय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।